ते आईकडे नीट करा तुम्ही बोर्ड नीट करा तू मागे सर जरा उत्तर पुढे बघ हां शाबास आणि हे तर इथं टाकायचे थोडं फुलं त्याच्यावरून जातात मुलं सगळी ताशा आडवे टाकलं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तळागाळातील जनतेवर जीवापाड प्रेम करून स्वकर्तृत्वाने स्वराज्य निर्माण करणारे आरक्षणाचे जनकशाह दीनदुबळ्याचे कैवारी महात्मा ज्योतिराव फुले 1.5 दिवसाची शाळा शिकवण्यासाठी विमानात अपुरा पटकावणारे अण्णाभाऊ साठे जिजाऊ भीमाई रमाई आणि सावित्रीबाई या महान मातांना व महामानवांना माझा कोटी कोटी प्रणाम व मानाचा मुद्रा. आज आपल्या शाळेचा पहिला दिवस म्हटलं की मुलं घाबरलेली असतात, बावरलेली असतात आणि त्यांना पहिला दिवस असतो त्याच्यामुळं ते रडत पण असतात. पण आत्ता काही अशी हे नाही म्हणजे विद्यार्थी डीप झालेले तर आमचे शिक्षक बंधू हे विद्यार्थी किती निरागस असतात मुलं बघा. हे आपण मागचं विचारलं तर आठवत नाही, पुढचं सांगितलं तर त्यांना कळत नाही, अशी अवस्था असते. बरोबर आमचे शिक्षक बंधू आणि शिक्षक भगिनी त्यांची नस पकडून त्यांना घडवत असतात. विद्यार्थी घडला की आपली शाळा आणि आपला जिल्हा आपोआप पुढे येतो आणि त्याचं नाव लौकिक होतं. असंच आपण सर्वांनी चांगलं शिक्षण घेऊन पुढचं आपलं गावाचं आणि तालुक्याचं नाव लौकिक करावं असं मी आपल्याला शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवते. तुम्हाला सगळं मिळतं आहे, ड्रेस मिळतं आहे, पुस्तकं मिळतं आहे, शिक्षक चांगले शिकवणारे मिळतात. तर आज तुम्ही चांगल्या प्रकारे शिक्षण घ्यावं. जसं की बाबासाहेब आंबेडकरांनी एक ब्रेडचा तुकडा खाल्ला आणि शिक्षण शिकले. त्यांचा आदर्श आपल्याला घ्यायचा आहे, आपल्याला शिकून मोठं व्हायचं. आज हे विद्यार्थी पुन्हा शिकून प्रगतीपथावर जाणारे आहेत. आज कुठल्या प्रगतीवर जाऊन मोठ्या शिक्षणाधिकारी होतील, IPS अधिकारी होतील, अनेक शिक्षण क्षेत्रामध्ये जाऊन ते मोठ्या पदव्या मिळवतील. आज शिक्षक चांगलं शिक्षक तुम्हाला स्टॉप मिळालेला आहे, शिक्षक चांगले शिकवतील ते आपण लक्षात घ्यायचं आहे, शिकायचं आहे. तर पुढील शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुमची प्रगती व्हावी, तुम्हाला उच्च शिक्षण प्राप्त व्हावं आणि तुम्ही चांगल्या प्रतीची नोकरी मिळवावी आणि तुमची प्रगती करून घ्यावी म्हणून आजच्या या ठिकाणी मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि इथंच थांबते. जय हिंद.